नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रीण, इयत्ता 10वीच्या या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इतिहास राज्यशास्त्राच्या या ऑनलाईन क्लासमध्ये आपण राज्यशास्त्राच्या तिसरा पाठ म्हणजे राजकीय पक्ष याची माहिती मागच्या पाठात सुरुवात आपण केलेली होती. सामान्य जनता असेल, लोकशाही, प्रतिनिधित्व, निवडणुका यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून राजपक्षे हे ओळखल्या जातात. अनेक संस्था असतील, आपण ज्या परिसरात राहतो अनेक संस्था, संघटना असतील, गट असतील, ह्या ज्या आहेत यांच्यापासून चळवळी तयार होतात, नंतर राजकीय पक्षच तयार होतो आणि राजकीय पक्ष हा निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे सांगायचं झालं तर राजकीय पक्षांचा मुख्य हेतू हा सत्ता स्थापन करणे असतो. राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये आपण मागे पाहिली होती, तर सत्ता मिळवणे, त्याचबरोबर विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे, शासन व जनता यांच्यामधील दुवा असणे हा सुद्धा इथे म्हटल्या जातो. तर ह्या जे कॉलममध्ये आहे ते वाचून घ्यायचे. यानंतर पाहणार भारतातील पक्षपद्धतीचे स्वरूप. पाहू आपण. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असं केलं जातं. म्हणजे सांगायचं काय की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे 1947 नंतर भारतामध्ये काँग्रेस हा एकच पक्ष होता. भारतामध्ये काँग्रेस हा एकच पक्ष होता आणि त्याच्या माध्यमातूनच भारताचं सगळं राजकारण हे चालवलं जात होतं आणि त्यामुळे त्याला एक प्रबळ पक्ष पद्धत असं सुद्धा म्हटल्या जातं. दुसरा पॉईंट काय मित्रांनो, एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. म्हणजे 1947 ते 1976 पर्यंत काँग्रेस हाच भारतामध्ये केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये काँग्रेस या पक्षाची म्हणजे एकाच पक्षाची सत्ता होती. परंतु 1977 मध्ये काँग्रेसच्या व्यतिरिक्त जे अन्य पक्ष होते त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसला आव्हान देण्याचं काम केलेलं दिसून येतं. म्हणजे 1947 ते 1976 पर्यंत काँग्रेस हा एकच पक्ष होता. 3 नंबर काय, 1969च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली आणि त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे सरकार स्थापन केले किंवा शासन स्थापन केले. म्हणजे 1976 पर्यंत काँग्रेस हा एकच पक्ष होता. 1977 नंतर इतर पक्षांनी काँग्रेसला आव्हान दिलं आणि 1977 ते 1988 पर्यंत इतर पक्षांनी काँग्रेससोबत लढा दिला आणि 1989 पासून अनेक वेगवेगळ्या पक्ष एकत्र येऊन शासन, त्याला आघाडीचे शासन असं म्हटलं जातं. आणि या आघाडीच्या शासन जे आहे ते नंतरच्या काळात आपल्याला दिसून येतं. आघाडी शासनाची सुरुवात कुणी केली तर भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, यांनी वेगवेगळे जे पक्ष आहेत यांनी वेगवेगळ्या पक्षांना एकत्र सत्ता स्थापन करण्याचं काम भारतामध्ये केलेलं दिसून येतं. आता या हिरव्या कॉलममध्ये काय दिलेलं की जेव्हा देशामध्ये एकाच पक्षाचं शासन हे दीर्घकाळ असतं तेव्हा त्याला एक पक्ष पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच पक्षाचं राजकारणामध्ये शासन असेल तर एक पक्ष पद्धती असं म्हटलं जातं. 2 पक्ष असेल तर म्हणजे आलटून पालटून जनता कधी या पक्षाला तर कधी दुसऱ्या पक्षाला शासनाचा संधी देते, सरकार स्थापनेची संधी देते. तर अशा 2च पक्ष असतील देशामध्ये तर त्याला द्विपक्ष पद्धती असं म्हटल्या जातं. आणि देशामध्ये जर अनेक पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करत असतील
त्याला बहुपक्ष पद्धती असं म्हटल्या जातं. म्हणजे काय, एकच पक्ष असेल तर राजकीय पक्ष एकच असेल तर एकपक्ष पद्धती. जसं चीनसारख्या देशामध्ये एकच राजकीय पक्ष आणि एकाच राजकीय पक्षाची सत्ता तिथे असते. तर उच्च पदावर कोण जातं, तर जो पक्षामध्ये सदस्य असतात ते निवडणूक लढतात आणि त्या निवडणुकीतून एकाच व्यक्तीला तिथे सत्ता चालवण्याचा अधिकार हा दिला जातो. तर अशा प्रकारे एकपक्ष पद्धती आहे. ज्या देशामध्ये 2 पक्ष असतील त्याला द्विपक्ष पद्धती, आणि भारतासारख्या देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहे म्हणून बहुपक्ष पद्धती म्हणून त्याला ओळखल्या जातं. पुढे काय, भारतामध्ये 2 राजकीय आघाड्या ह्या ओळखल्या जातात. त्यामध्ये एक म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA, म्हणजे BJP आणि इतर पक्ष स्थापन जी केलेलं आहे, जे सध्याचं सरकार आपल्याला दिसतं ते NDAचं सरकार दिसतं. BJPला बहुमत आहेच, परंतु BJPने इतर जे छोटे पक्ष आहेत त्यांच्यासोबत मिळून सत्ता स्थापन केलेली आहे, त्याला म्हणतात NDA. आणि दुसरा म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी. यातला सर्वात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेसने सुद्धा मागच्या 2 टर्म आधी UPAचं सरकार होतं, म्हणजे इतर पक्षांसोबत मिळून त्यांनी शासन चालवलं आपल्याला दिसून येतं. NDA म्हणजे BJP आणि इतर पक्ष, आणि UPA म्हणजे काँग्रेस आणि इतर पक्ष, अशा प्रकारे ते सांगता येईल. पुढे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात याची माहिती असेलच, तरी आपण एकदा जाणून घेऊ. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषाची पूर्तता व्हावी लागते. म्हणजे एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष असं केव्हा म्हणू आपण, तर निवडणूक आयोगाने काही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. ते कोणते आहे, 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. राष्ट्रीय पक्ष म्हणजे कोणता, 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेमध्ये एकूण लोकसंख्येच्या म्हणजे एकूण मतदारांच्या 6% मते जर एखाद्या पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये असतील, किंवा तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे, किंवा मागच्या निवडणुकीमध्ये कोणतेही 4 सदस्य त्या पक्षाचे निवडून आलेले असतील, 4 किंवा अधिक राज्यामध्ये 6% जे मतदार आहेत त्याच्यापैकी 6% मतं त्या पक्षाला पडलेले असतील तर, किंवा एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यामधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. राष्ट्रीय पक्षाला लोकसभेची निवडणूक एखादा पक्ष लढत असेल तर लोकसभेच्या त्या भागामधून 2% मतदारांची मतं आणि 3 राज्यामधून उमेदवार निवडून आले असतील तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. राज्य पातळीवर किंवा प्रादेशिक पातळीवर पक्ष म्हणजे कोणता, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे किंवा 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे. त्यावरती जसं आहे तसंच लोकसभा किंवा विधानसभेत एखाद्या पक्षाला एकूण मतदाराच्या 6% मते मिळवणं आवश्यक आहे, किंवा 2 सदस्य विधानसभेवर निवडून आले पाहिजे तर तो राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे, म्हणजे एकूण विधानसभेची जी संख्या आहे त्याच्या 3 जागा किंवा 3% जागा तर जर त्या पक्षाला मिळाला असेल तर तो राज्य किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखला जातो. भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची आपण ओळख करून घेणार आहोत. आता खऱ्या स्वरूपात हा पाठ इथे सुरू झालेला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नोटिफिकेशन जे आहे ते नोटिफिकेशनचा नंबरसुद्धा आहे, डेट 13 डिसेंबर 2016 च्या लिस्टनुसार खालील जे आपण पाहणार ते पक्ष त्यांना निवडणूक आयोगाची मान्यता भेटलेली आपल्याला दिसून येते. तो आपण नंबर 1 आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.
1885 भारतातला सगळ्यात जुना पक्ष म्हणजे काँग्रेस. हाताचं चिन्ह जे दिसत आहे आपल्याला, हाताचं चिन्ह जर कोणाला दाखवलं, जो अशिक्षित जरी असला तर तो सुद्धा सांगेल काँग्रेसचं चिन्ह. म्हणजे काही काही जे लोक असतात ते कुठे मतदान करायचं तर हातावर मतदान, म्हणजे राजकीय उदाहरण सांगतो. BJPला करायचं तर कुठे कमळाच्या फुलावर करायचं, राष्ट्रवादीला कुठे घड्याळावर करायचं. तर असे चिन्ह ओळखून तिथे मतदान करतात. तर यामुळे हे राष्ट्रीय चिन्ह, त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे चिन्ह राजकीय पक्ष निवडत असतात. आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी, जसं सुद्धा म्हणू शकतो आपण की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये या पक्षाचं सुद्धा मोठं योगदान आहे. 1885 म्हणजे इतर भारतीयांचं आहेच, परंतु या पक्षाच्या माध्यमातून संघटित करण्याचं काम तिथे केलेलं दिसून येतं. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. म्हणजे 1885 मध्ये या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. आधी आपण पाहिलं की गटामधून संस्थामधून चळवळीमधून राजकीय पक्ष. तर काँग्रेस ही पक्ष नव्हता, तर एकसारखी मते असलेली, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी एकाच विचारसरणीची लोक एकत्र आली आणि 1885 मध्ये हा पक्ष आपल्याला स्थापन झालेला दिसून येतो. तर सारखी विचारसरणीची लोक आली आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या चळवळी निर्माण झाल्या. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले आणि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. म्हणजे विविध विचारसरणीचे लोक, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन असे अनेक जाती जमातीचे लोक काँग्रेसच्या मध्ये आले आणि भारताला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विचार जरी वेगळे असते, धर्म जरी वेगळे असते, जाती जरी वेगळे असल्या तरी एक महत्त्वाचा उद्देश होता, म्हणजे भारताला स्वातंत्र्य करणे हा महत्त्वाचा त्यांचा उद्देश होता. आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भारताला स्वतंत्र करण्याची चळवळ त्यांनी प्रभावीपणे पुढे नेलेली दिसून येते. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी, अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे पक्षाच्या सुरुवातीचे धोरण होते. जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्षता. कोणत्याही धर्मामध्ये जातीभेद न करता सर्वांना समान संधी देणे. सर्वांगीण विकास, मुलगा असो, मुलगी असो, स्त्री पुरुष कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता सर्वांना समान विकास झाला पाहिजे. त्याबरोबर दुर्बल घटक जे असतील, अतिशय आर्थिक दुर्बल घटक असतील, त्यांचा विकास झाला पाहिजे. अल्पसंख्याक जे आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे सांगायचा उद्देश काय की सर्वांना समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण, सर्व समाजाचं म्हणजे वरच्या अतिशय खालच्या समाजातल्या घटकाला सुद्धा विकास करण्याचं काम आणि सर्वांना समान संधी देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून सुरुवातीपासून अशा प्रकारचं धोरण जे आहे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं किंवा आपल्यासमोर येतं. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. म्हणजे लोकांच्या हितासाठी, सर्वसामान्यांचा विकास व्हाव्यासाठी भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1947 पासून तर 77 पर्यंत यांचं राज्य होतं. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं राज्य होतं आणि त्या काळामध्ये लोकांचा विकास व्हावा यासाठी अनेक प्रकारची विविध कार्यक्रमसुद्धा राबवलेले दिसून येतात. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. लोकशाहीवर विश्वास आहे, समाजवादावर विश्वास आहे, आंतरराष्ट्रीय म्हणजे जगात शांतता राहिली पाहिजे असा विश्वास भारताचाच आहे. आणि सामाजिक समता, सर्व जाती धर्मांचे लोक हे शांततेने राहिले पाहिजे, सर्वांना समान संधी भेटली पाहिजे अशा प्रकारचा उद्देश भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दिसून येतो. याचं चिन्ह जे आहे ते हाताचं चिन्ह आपण आधीच पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष.
क्षमता. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारताला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगाराच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आपल्याला चिन्ह दिसतंच आहे, विळा आहे आणि शेती हे धानसारखं आपल्याला सुद्धा इथे दिसतं आहे. 1925मध्ये या पक्षाची स्थापना झाली. हा पक्ष भारतातल्या जुन्या पक्षांपैकी एक म्हटला जातो. या पक्षाचं मुख्य उद्देश म्हणजे काय, मजूर असतील, कष्टकरी वर्ग असतील, कामगार असतील यांच्या हितासाठीच काम करणारा पक्ष म्हणून हा पक्ष ओळखला जातो. आणि भांडवलशाहीला विरोध, भांडवलशाही म्हणजे काय, ज्यांचं भरपूर पैसा आहे, जे लूट आहे किंवा काही सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करतात, अशा विचारसरणीला विरोध करण्याचं काम हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष करीत असतो. 1960च्या दशकात चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यामध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी हा पक्ष 1964 साली स्थापन झाला. म्हणजे 1960च्या दशकात ज्या पक्षामध्ये फूट पडली, चीन किंवा सोव्हिएत युनियन यांच्यापैकी दोन साम्यवादी जी विचारसरणी होती ते त्यापैकी कोणती स्वीकारावी असे या पक्षातील लोकांमध्ये मतभेद निर्माण झाला आणि त्यामुळे हा पक्ष फुटला किंवा यातील जे सदस्य ते वेगळे झाले आणि त्यातूनच मग भारतीय कम्युनिस्ट पक्ष ब्रॅकेटमध्ये दिसतात मार्क्सवादी हा 1964 साली स्थापन झालेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की हा जो पक्ष आहे तो मजूर असतील, कष्टकरी, विचारलं जाऊ शकतं भारतीय कम्युनिस्ट पक्षाची माहिती लिहा. 1925मध्ये स्थापन झाला. भारतातला अतिशय जुना पक्ष म्हणून ओळखला जातो. मजूर असतील, कष्टकरी वर्ग असतील, कामगारांच्या हितासाठी लढा देणारा आणि भांडवलशाहीचा विरोध करणारा हा पक्ष म्हटल्या जातं. परंतु 1964मध्ये यामध्ये फूट झाली. का झाली तर चीन किंवा सोव्हिएत युनियन यापैकी कोणती साम्यवादी विचारसरणी स्वीकारावी अशा प्रकारची मतभिन्नता यामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशी माहिती आपण लिहू शकतो. त्यानंतर भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. चिन्ह तुम्हाला दिसतंच आहे, कमळाचं फूल. भारतीय जनसंघ म्हणजे भारतीय जनता पार्टी हे आताचं नाव आहे, परंतु त्याचं सुरुवातीचं नाव काय होतं, भारतीय जनसंघ. भारतीय जनसंघ, भारतीय जनसंघ हा पक्ष आहे. 1951मध्ये याची स्थापना झाली आणि 1977मध्ये हा जो पक्ष आहे भारतीय जनसंघ जनता पक्षात विलीन झाला आणि त्याचं स्वरूप नंतरच्या काळात आपल्याला बदललेलं दिसून येतं. भारतातला अतिशय महत्त्वाचा सध्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये NDAची सत्ता केंद्रामध्ये स्थापन झालेली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या काळात 2 टर्म जे आहे याच पक्षाचं सत्ता जी आहे देश पातळीवर किंवा विविध राज्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्या 1977मध्ये हा जो पक्ष आहे तो जनता पक्षात विलीन झाला. जनसंघ, भारतीय जनसंघ हा विलीन झाला, परंतु जनता पक्षाचे स्वरूप फार काळ टिकले नाही आणि पक्ष फुटला व त्यातून भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980मध्ये भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष 1980मध्ये हा नवीन पक्ष स्थापन केलेला दिसून येतो. प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन करले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. म्हणजे जसं कम्युनिस्ट पक्ष मजूर कामगारांचा संघटनांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, तसा हा पक्ष भारतीय संस्कृती परंपरा यांचं जतन केलं पाहिजे, त्याचबरोबर आर्थिक सुधारणासुद्धा केल्या पाहिजे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे असं या पक्षाचं उद्दिष्ट म्हटल्या जाऊ शकतं. आणखी एक आपण पॉईंट पाहणार आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. आपण 2 नंबरचं जे पाहिलं होतं
भारतीय कम्युनिस्ट पक्ष यातून फुटलेला म्हणजे कोणता? भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी हा जो पक्ष आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांचा पुरस्कार करणारा हा पक्ष ओळखला जातो. साम्राज्यवाद या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी हा पक्ष काम करताना आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आज एवढंच आपण पाहणार आहोत. हा पिरियड इथे संपला.